माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांचा शहरात मूकमोर्चा निघाला होता। आंदोलनाचा एक भाग म्हणून पंचवटीतील तपोवनपासून गडकरी चौकातील आदिवासी आयुक्तालयापर्यंत मोर्चेकरी निघाले होते। या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या एका महिलेची प्रकृती बिघडली आणि ती महिला या ठिकाणी चक्कर येऊन पडणार। त्याच वेळेस बंदोबस्ताला असलेल्या मुंबई नाका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी मनीषा सोनवणे, भद्रकाली पोलीस ठाण्यामधील योगिता फसाळे, महिला होमगार्ड पगारे तातडीनं धावून गेल्या। मनीषा सोनवणे यांनी तातडीनं या अस्वस्थ वाटणाऱ्या महिलेला आपल्या खांद्यावरती उचलून थेट पोलीस व्हॅनमध्ये टाकले आणि जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले। या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कृतीचं सर्वत्र कौतुक केलं जातंय। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णी, परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त किरण चव्हाण आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या कृतीबद्दल अभिनंदन केलंय। कर्तव्य बजावत असताना महिला कर्मचाऱ्यांनी जी तत्परता दाखवली त्यामुळे सर्वांनीच त्यांचं कौतुक केलं। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।